हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता या अधर्माचा नाश होईल आणि धर्माचा विकास होईल. धर्म आणि धार्मिकता शास्त्र अनुकूल साधना करण्यानेच वर उचलली जाईल. आत्तापर्यंत आपण शास्त्रविधींना त्यागून मनमानं आचरण करत होतो, ज्या कारणाने आम्हाला भगवानाकडून मिळणारा लाभ नाही प्राप्त झाला आणि आपण भगवानाला विसरून मग आपण स्वतः आपला लाभ प्राप्त करण्याचे मार्ग शोधत राहिलो. जसं कोणाला टेन्शन आलं तर तो गुटखा खायला लागला, दारू प्यायला लागला, टेन्शन संपवण्याकरता. जे निर्धन आहेत ते आधी संतांकडे जात होते, परमात्म्याचा विधी प्राप्त करायचे. संकट निवारणासाठी सुद्धा संतांकडे जात होते. तर त्यांना जी साधना सांगायचे जे खरे संत होते, तर त्यांना त्यांच्याकडून दिलासा मिळायचा. तर मग ती व्यक्ती परमात्म्यावर दृढ असायची. आता आपण काय करतो, संतांकडे जातो, ते आपल्याला साधना विधी सांगतात. त्यांनी सांगितलेल्या साधना विधीला आपण खूप मन लावून करतो, पण दिलासा काही मिळत नाही. मग आपण दुसऱ्याकडे जातो, तिथे अशीच त्यांच्याद्वारे सांगितलेली साधना आपण करतो, तरीही काही लाभ होत नाही. मग शेवटी आपण काय विचार करतो की स्वतःच धनी बनू पाहतो. टेन्शन घालवण्याकरता गुटखा खायला लागून दुप्पट पाप गोळा केलं आणि मग श्रीमंत होण्यासाठी लाच, भेसळ, चोरी, दरोडा हा मूर्खपणा चालू केला, तर दुप्पट पापाचे धनी होतो आपण. त्यांच्यापासून लाभ तर होणारच नाही. जसं मानून चला, कोणत्या व्यक्तीने 2 नंबरचं काम करून, मिलावट करून किंवा 2च्या वस्तूला 20-25मध्ये विकून पैसा जमा जरी केला तर त्याच्याबरोबर काय होईल? एकतर कोणी मूल आजारी पडेल किंवा स्वतःला कोणता तरी रोग होईल की तो सर्व पैसा पण जाईल आणि त्या पैशाला 2 नंबरने एकत्र करण्याचं जे पाप होतं ते त्याच्यासाठी शिल्लक राहील. एका व्यक्तीने सांगितलं की मी खूप नालायक व्यक्ती होतो. असं माझं काही दुकान होतं. खूप पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा हे टेप रेकॉर्डर प्रचलित होते. तो सांगत होता त्याचं रिफिल जे असायचं, या कॅसेटचं एक ऑडिओ कॅसेट चालायची त्या टेपमध्ये, ते आणायचो मी वजनाच्या भावावर आणि मला ते सगळं काही 2 रुपयांना पडायचं. त्यावर सोनीचा स्टॅम्प मारलेला असायचा आणि त्याला मी 32-30 रुपयांना विकायचो आणि ती मग तुटून जायची 10-5 दिवसात आणि मग मी त्यांना धमकवायचो, मी काय करू, तुमचं इन्स्ट्रुमेंट खराब असेल. त्यावेळी तर मला खूप पैसा येतोय असं दिसत होतं. मी माझा थाटमाट समजत होतो. मग माझा एकुलता एक पुत्र रोगी झाला आणि त्याला तर पहिल्यांदा लोकल डॉक्टरांना दाखवलं. त्यांच्याकडून इलाज नाही झाला. कुणीतरी सांगितलं तिथे संतांपाशी जा, तिथे उतारा करा. जादूटोणा, त्याचबरोबर औषधं पण चालू राहिली. मग 1 वर्ष तर असं झालं, कधी बरा व्हायचा, परत आजारी पडायचा. शेवटी कळलं की त्याच्या 2 किडन्या फेल झाल्यात. त्याच्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट दिल्लीमध्ये गेलो. त्यावेळी 2 किडन्या फेल झालेल्या आणि 1 किडनी बदलवली, त्याची 1 किडनी बदलवली. जवळजवळ आमचे 3 लाख रुपये खर्च झाले. 3.5 लाखाच्या आसपास टोटल, जेव्हापासून तो रोगी झाला होता. मुलगा बरा झाला, काही हरकत नाही. जे नुकसान झालं सबुरीनं घेतलं. त्याच्या लग्नाची तयारी करत होतो. 6 महिन्यांनंतर, बरा झाल्याच्या 6 महिन्यांनंतर तो मुलगा बस दुर्घटनेत एक्सपायर झाला.
आता डोकं आपटून रडतोय. जेव्हापासून हे ज्ञान ऐकतोय तेव्हापासून ते कुकर्म आठवतात माझे, की ज्या मुलाला सुखी बनवण्यासाठी मी हे असे अन्याय केले होते, तो मुलगाही नाही राहिला आणि तो पैसाही नाही राहिला. आता मी विचारलं की तुझ्याजवळ काय राहिलं? जे तू पाप गोळा केले होते ते धन गोळा करण्यासाठी ते तुझ्याजवळ जसेच्या तसे सुरक्षित आहे. आता यांनी धरली ती डोक्यावर तिथे धर्मराजाच्या दरबारात. तर मग त्याने दीक्षा घेतली. पुण्यात्म्यांनो, चूक माणसांवर खूप, भक्तांवर होते, पण जोपर्यंत त्याला ही पापनाशक औषधं नाही मिळत तोपर्यंत पाप त्याचे जसेच्या तसेच राहतील. तर कबीर परमात्मा दयाळू आहेत. त्यांना हे माहीत आहे की ही मुलं काळाने भ्रमित हे अशा चुका करतायत. ते दयाळू आहेत. जसे पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत तुम्हाला हे ज्ञान नाही मिळत आणि आपण जीही चूक केली असेल ती क्षम्य आहे, माफ करण्यायोग्य आहे, आणि आता ज्ञान झाल्यावर वायफळ बडबड केली तर तुम्हाला क्षमा नाही होणार. जसं मूल अबोध असतं, छोटंसं बाळ असतं, पाळण्यात झुलत असतं आणि त्याने शी सू दोन्ही केलं आणि त्याने सगळे कपडे खराब केले, हातपाय पण असे खराब करून घेतले. आई येते, ती पाहते की याने सगळं काही बिघडवून ठेवलं काम, पण ती त्याने चिडत नाही, नाराज नाही होत. तिला माहिती आहे याला माहीत नाही. त्याला अंघोळ घालेल, कपडे धुवेल, स्वच्छ कपडे घालेल, प्रेम करेल, मग दूध पाजेल आणि मग झोपवेल. आणि मग जेव्हा मुलगा मोठा होईल आणि मग तो त्या कपड्यांमध्ये बसून शी करेल तर 2 फटके देईल ती आणि बाहेर हाकलेल आणि म्हणेल धू तुझे तू. तर असं पुण्यात्म्यांनो, जेव्हापर्यंत आपण अबोध आहोत, आपल्याला हे ज्ञान प्राप्त नाही होत, तोपर्यंत आम्ही असे आहोत. चुका करून आपण आपल्या पापांनी बरबटलेले आहोत. तर हे परमात्मा कबीरजी दयाळू आहेत. ते आपल्या मुलांना धुतील. पापनाशक औषधं आहेत मालकांकडे. यांच्याकडे एक मंत्र आहे जो दास आपल्याला देईल, आपल्या सर्व पापांना नष्ट करील, आपल्या प्रारब्धाच्या पापाचाही नाश करतील. आपल्या संचित पापाचाही नाश या मंत्राने होईल. जसं पिकांमध्ये आधी तण उगवायचं तर त्याचा काही इलाज नव्हता. काही जण तर खुरप्याने खुरपून त्याला साफ करायचे, पण तरीही ते येत असे. जेव्हा पीक वाढायचं तर त्याचा काही इलाज नव्हता, ते पिकाच्या बरोबरच वाढायचं. आता एक अशी मेडिसिन शोधली गेली आहे की त्याला पिकामध्ये टाकलं जातं तर ते तणाचा नाश करून टाकतं, पिकाची हानी नाही करत. अशाच प्रकारे हे मटेरियल म्हणजे रसायन आणि क्षार आधीही असायचे, पण शोध नव्हता लागलेला. ह्याच प्रकारे हे मंत्र परमात्म्याने आधीही आपल्या सद्ग्रंथांमध्ये लिहून ठेवले होते. हे हाताला नव्हते लागले. आता याचा शोध लागला. आता दासांजवळ उपलब्ध आहेत आणि याने सगळी पापं नाश पावतील आणि तुमची पुण्य बाकी राहतील. आणि आपण तेव्हाच परमात्मा प्राप्त करू शकतो जेव्हा आपण पापरहित होऊन जातो. आणि इथलं विधान आहे ब्रह्म, परब्रह्म, ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर देवतांचं जशी कर्म कराल तशीच फळं मिळतील. पापं तुमची वेगळी लिहिली जातात, पुण्य वेगळी लिहिली जातात आणि फळ मिळतं दोन्हींचं. पुण्यासाठी स्वर्ग, महास्वर्ग, मग इथल्या छोट्या मोठ्या सुविधा, राजा किंवा चांगली काही पोस्ट, आणि नरक हे पण पॅरलली मिळेल. कुत्रं, गाढव, डुकराची योनी ही पण नक्कीच भोगावी लागेल. परंतु कबीर परमेश्वरांच्या शरणमध्ये आल्यानंतर आपल्याला आता या पापांचा दंड नाही भोगावा लागणार. आपल्या प्रारब्धाच्या कर्माचा सुद्धा विनाश होईल, जो आपल्यासाठी हानिकारक आहे. यासाठी जर भक्ती करतो आपण, याचसाठी परमात्म्याचा शोध घेत असतो की जर आपल्यावर काही संकट आलं तर परमात्मा आपलं रक्षण करेल. आणि जरी संकटही येत असेल तर मग प्रोटेक्शन काय मिळालं त्या साधनेचं जी आम्ही करतोय. जसं आम्ही काही शेड किंवा झोपडी, घर बनवून ठेवलंय, त्याचा उद्देशच काय आहे की उकाडा, थंडी, पावसापासून आमचं रक्षण करेल. आणि ज्याने आम्ही बनवून ठेवली आहे झोपडी किंवा घर आणि सगळं पाणीही आतच येत आहे आणि उन्हाचाही असर पॅरललमध्ये आहे, तर मग ते काही प्रोटेक्शन नाही आहे तुम्हाला. तुम्ही कोणत्या नशेत पडलेले आहात आणि विचार करताय की महालात आहात. सगळी संकटं तुमच्यावर येत आहेत तर तुमच्या साधना त्या सत नाही आहेत, शास्त्र अनुकूल नाही आहेत.
म्हणून तुम्हाला काही लाभ प्राप्त होत नाहीये, तर त्याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला परमसंताचा शोध घ्यावा लागेल. आणि हेच मंत्र आणि साधना जो दास देतो, अन्य कोणी व्यक्ती देईल तर त्याचा काही लाभ तुम्हाला नाही होणार. कारण की अनधिकारीमुळे कुठलेही कार्य सफल होत नाही. जसं सिंपल अशी गोष्ट आहे, आपण पासपोर्ट बनवता विदेशात जाण्यासाठी. जर तो डुप्लिकेट बनवला असेल तर तुम्ही पण दोषी आणि बनवणारा पण अपराधी, दोघांना शिक्षा मिळेल. याच प्रकारे आपण जायचंय सतलोकाला, आणि हा पासपोर्ट बनवण्याचा आदेश या दासाला बनवण्याच्या अतिरिक्त या ब्रह्मांडात कोणालाही नाही आहे, हे सत्य समजा. आणि याच्या अतिरिक्त जे कोणी नामदान साधना देत आहेत ते शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करतायत त्यांचं, आणि ते डुप्लिकेट नाम देत आहेत, याने आपल्याला काही लाभ नाही होणार. आणि या मंत्रांना या दासाकडून जरी कोणी प्राप्त करून घेतलं आणि तो दुष्ट आत्मा स्वयंभू संत बनून त्यांना पुढे दान करतोय, तर त्या डुप्लिकेट पासपोर्टला नक्की बनवतोय तो. त्याच्यापासून देखील तुम्हाला वाचायचं आहे. यालाच म्हणतात काळ आपली वाट पाहतोय. हा पॅरलल उभा करतो काळाच्या दूतांना. भगवान आले होते, एक कबीरपंथ काढला होता, त्यानंतर काळाने 12 कबीरपंथ चालू केले, सर्वांना भ्रमित करून टाकलं. परमात्मा कबीरांची एकही साधना यांच्यात नाही, नाव कबीरपंथ आहे. पण याच्यापासून आपण आता सतर्क राहायचं आहे. आधी ज्या चुका झालेल्या आहेत त्यांच्यापासून वाचूनच आपण पुढे सफल होऊ शकू. ती उदाहरणंही आपल्याला दिली जातात. आता पुण्यात्म्यांनो, आपले सद्ग्रंथ आपल्याबरोबर आहेत, आपल्याजवळ आहेत. असा प्रसंग चालू होता. जे मंत्र आपल्याला दिले जातात ही यथार्थ जप साधना आहे, सद्ग्रंथांमध्ये वर्णित आहे. आणि ज्या आपल्याला दास साधनाविधी आणि ज्ञान आपल्याला सांगतो ते सूक्ष्म वेदांमधून सांगतो. तत्वज्ञान रूपी 5वा वेद जो आहे, जो सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये आहे, त्याच्या आधारे आपल्याला ज्ञान देतो. तर त्याच्यामध्ये कंप्लीट ट्रीटमेंट आहे, ही पूर्ण कोर्स आहे. जसं आपण पवित्र हिंदू धर्माच्या धार्मिक पुरुषांनी, भक्तांनी, बहिणींनी पुराणांना खूप वाचलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेलाही वाचलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये केवळ एक मंत्र आहे, ओम, 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये. तो ब्रह्मचा मंत्र आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारण मामनुसमरण ये प्रियाती तजन देहम सयाती परमाम गतिम. याचा भावार्थ हा आहे की गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, श्रीकृष्णजीमध्ये प्रवेश करून बोलत आहे. हा म्हणतोय की मज ब्रह्मचा ओम हा केवळ एक मंत्र आहे, नथिंग एल्स. हे एक अक्षर आहे. आणि याचं उच्चारण करून स्मरण करत जो शरीराचा त्याग करून जातो, स यातीम परमाम गतिम. ओमने मिळणारी जी परमगती आहे ती त्याला प्राप्त होते. ओमने काय होतं? ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मलोकामध्ये जाणारे प्राणीही परत येतात. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात हेही स्पष्ट केलं आहे. आणि गीता ज्ञानदाता स्वतःसुद्धा 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात आणि 2ऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकात स्पष्ट करतात की अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झालेले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. यावरून हे सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता ही अविनाशी नाही, हा नाशवान आहे. तर याचे भक्तही नाशवान, जन्ममृत्यू समाप्त नाही होत. मग गीताजी अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23मध्ये साधनेत ज्ञान आहे. 3 मंत्र सांगितले आहेत. ओम तत्सत इति निर्देशाय ब्रह्मण त्रिविधी समर्थ आहे. म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म, त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी या 3 अक्षरी मंत्राची मजदुरी आहे, साधना आहे. आता पुण्यात्म्यांनो, अजून कुठल्याही मंत्राचा यात जप नाही. 3ऱ्या अध्यायाच्या 10 ते 15 श्लोकामध्ये गीताजीमध्ये यज्ञांची माहिती दिली आहे. विधी नाही सांगितला आहे, यज्ञांचा लाभ सांगितला आहे. तर हाच सगळा तो कंप्लीट कोर्स आपल्याला दिला गेलेला आहे. कुठे लिहिला आहे तो? हा सूक्ष्म वेदांमध्ये लिहिला गेला आहे. पुराणांमध्ये तुम्ही वाचता, कुठे हरियम नाव लिहिलंय, कुठे किलियम लिहिलंय, कुठे श्रियम लिहिलंय. आता हे कुठे जप करायला सांगितले, कुठे कोणी काही सांगितलं तर परमात्म्याने येऊन कलियुगाच्या प्रथम चरणामध्ये ब्रह्माजी आदी किती जणांना भेटले होते, ते महापुरुषांना भेटता त्यांचा गुण येतो. तर त्यांना हा कंप्लीट प्रथम मंत्र देण्याची चेष्टा केली होती.
तर त्यांनी त्याला स्वीकार न करता त्यामधून आपले आपले स्वार्थवश मंत्र काढून घेतले आणि ही साधना सुरू केली. आणि हे असे जे मंत्र आहेत, मजबूत मंत्र आहेत, याच्या जपाने शीघ्रही लाभ मिळतात. जसं एकदा हा दास शहरात पाठ करत होता, गावगाव नगरानगरातून जायचो, श्रद्धाळूंची 3 दिवस पाठ करत असायचो, सत्संग ऐकवायचो, सर्व परिवाराला बसवून समजवायचो. तर त्यांचा एक शेजारी होता, त्याला बोलावलं की आपणही सत्संग ऐका, ज्ञान ऐका. सत्संग ऐकल्यानंतर तो जवळ येऊन बसला. 5-7 भगत होते. तो म्हणू लागला, मला तर असा मंत्र द्या की मला खूप मायाच माया मिळेल, अजून काही नको, मोक्षभिक्षेची जरुरी नाही आहे. तर हे या टाईपचे लोक आहेत. ते यांनी असंच केलं पाहिजे जसं एक मंत्र सिलेक्ट केला, किलियम, यांनी साधना केली, यांनी सिद्धी आली. ती सिद्धी एक हळदीची गाठ बांधून भला मोठा व्यापारी बनला, केला नाश स्वतःचाही. मग कोणी स्वतःचा मंत्र सुरू केला, श्रेम श्रेम करतात. तर हा दुर्गाचा मंत्र आहे, याने शक्ती, मायेची सिद्धी मिळते, छोटं मोठं कार्य सिद्ध झालं, मग चोऱ्या माऱ्या. तर असे हे काम बिघडवून ठेवतो. आता हा कंप्लीट कोर्स आपल्याला दिला गेलेला आहे, याला असंच करायचं आहे. कारण की आपण एक थोडी सुंठ खाल्ली, सुंठ, तर ती सुंठेचा गुण देईल. आणि त्यांना अन्य गोष्टींबरोबर मिसळून प्रयोग केला तर त्याचा गुण बदलून जातो. ठीक त्याच प्रकाराने आपण या विधीला प्रयोग करू. या प्रकाराने आपण साधना केली तर त्याचं फळ मिळेल. जसं आज प्रसंग चालला होता की प्रथम मंत्र आहे, हेही आपल्याला दिले जातात. आणि सतनाममध्येही काही मंत्रांचा समावेश आहे. तर काही भोळे लोक आत्मे हे भ्रमित होऊन जातात की सांगा, नाम तिकडे पण येते, उलटसुलट करून इथेही देऊन ठेवलंय. यात बरंच अंतर आहे. जसं एका आयुर्वेदामध्ये लिहिलंय की मध आणि तुपाला जर समप्रमाणात एकत्र केलं तर त्याचं विष बनतं आणि त्याला विषम मात्रेमध्ये मिसळलं तर अमृत होऊन जातं. जसं 2 चमचे मध आणि 1 चमचा तूप मिसळलं तर अमृत बनेल, आणि दोन्ही 1-1 चमचा मिळवलं खाल्लं तर विषाचं काम करतं. तर अशाच प्रकारे वेदांना माहिती असतं कोणती औषधी किती प्रमाणात एकत्र खाल्ल्याने गुणयुक्त होतात. तर दास या अध्यात्म मार्गातला वैद्य आहे. आपण एक सिंपल समजा, तुम्ही एक जन्ममरण रोगाचे रोगी आहात. हा दास तो वैद्य आहे ज्याला कंप्लीट कोर्स लक्षात आहे या जन्ममृत्यूच्या फेऱ्याचा, रोगाचा नाश करण्याचा. आणि आजपर्यंत एकतर भगवंतालाच माहिती होता किंवा परमात्मा ज्या महापुरुषांना भेटले ते कोण कोण आहेत. आदरणीय धरमदासजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव छोडाणी, जिल्हा जज्जर, हरियाणामध्ये, आदरणीय घिसादास साहेबजी, गाव खेकडा, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेश. या महापुरुषांची तर दासाला माहिती आहे. यांना येऊन मालक भेटलेले आहेत, यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि यांना तेच ज्ञान दिले जे दासाला दिलं आहे. परंतु यांना थोडंसं एक प्रार्थना केली होती भगवानांनी की तुम्ही या मंत्राचा जप करा, पण पुढे ते सतनाम आणि सारनाम आहे हे सार्वजनिक करू नका. परंतु ते महात्मा प्रथम मंत्राचा जप देत होते, परंतु मधले मधले 5-5 नाम द्यायचे. जसे 7 मंत्र आता आपल्याला दिले जातात. म्हणून गुरुग्रंथ साहेबमध्ये 5 मंत्रांचा आणि 5 धुनात्मक मंत्रांचा जो आविर्भाव आहे तो याच कमलांमध्ये, सर्व भगवानांचे कमलांमध्ये ही धून होत आहे. जसं आपण बघत असाल की राष्ट्रपती भवनामध्ये ही धून चालू राहते आणि गव्हर्नर भवनामध्येही एक धून चालू राहते. धून कंटिन्यू चालू राहते. आता तर ऑटोमॅटिक इन्स्ट्रुमेंट बनले आहेत. पहिलेही विशेष ड्युटी लावली जायची नोकरांची, ते त्यांच्या तिथे एक विशेष प्रकारची राष्ट्रीय धून कायम चालू ठेवायचे.
तर अशा प्रकारे या सर्व भगवानांच्या या कमलांवर स्थानांवर जिथे जाऊ तिथे हे त्यांचे लोक आहेत, तिथे त्यांची ही धून आपण ऐकतो आहोत. आमच्या टेलिव्हिजनमध्ये, आपल्या शरीरामध्ये जसं कोणताही कार्यक्रम कुठेतरी चालू असतो जो आपण टी व्हीवर बघतो, पण तो टेलिव्हिजनमध्ये नाही आहे, तो तर आपण बघतोय ऐकतोय, वास्तवात तो दुसरीकडे चालू असतो. तर असे हे मंत्र आहेत. तर पुण्यात्म्यांनो, हा दास जे मंत्र आपल्याला देतो, जे ज्ञान देतो, एकदम फायनल समजून घ्या. आणि उपदेश प्राप्त झाल्यानंतर केवळ आपण दास जो आदेश आपल्याला देईल त्याचं पालन करायचं आहे, त्यात अगरमगर नाही करायचं आहे, नाहीतर मग आपण भक्तिहीन होऊन जाल. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आजचा जो सत्संग चालू आहे या उद्देशाने आहे की ही जी वेळ आहे जी आपल्याला मोक्ष प्राप्त करून देईल. परमात्म्याने सांगितलं होतं 600 वर्ष आधी मालक कबीर परमेश्वरजी आले होते की जेव्हा मधली पिढी येईल धर्मदासजी, तेव्हापर्यंत तू मंत्रांना लपवून ठेव. यामुळे ज्ञानाला हे डिक्लेअर करू नकोस, नाहीतर या काळाने पाठवलेल्या दूतांना हे मंत्र आणि हे नाम ज्ञान जर हाती लागलं तर तेही प्रचार करताना दिसतील. जसं हा राधास्वामी पंथ आहे, डेरा सच्चा सौदा शिरसा जगमालवाली, हे कृपाल सिंग ठाकूर सिंग, आणि हे व्यासवाला डेरा जय गुरुदेव, आणि हा भिवानीवाला डेरावाला विनोदवाला ताराचंदवाला, हे सर्व श्रद्धाळू सगळे बिचारे चालले होते भगवान प्राप्त करायला. परंतु हे शिवदयालमध्ये फसले. त्याला काहीच माहिती नव्हतं. 5ही नामं काळाची केली आणि करवली आणि भूत बनला. आणि काळाच्या प्रेरणेनं भोळे बाबडे सगळे अंधश्रद्धा ठेवून, कारण श्रद्धाळू स्वाभाविक गुण असतो जो आपल्या गुरुदेवांवर ब्लाइंड फेथ करतो आणि यानेच सफलता मिळत असते. परंतु त्याचा दुरुपयोग झाला. बाभळीच्या झाडाला, बाभळीच्या रोपाला आंब्याचं झाड समजून लावलं आणि त्याचं सिंचन करतायत, आंब्याची प्राप्ती होईल या उद्देशाने. ही यांची महान चूक आहे. 5ही नावं काळाची आणि मोक्षाची प्रतीक्षा बघा कशी चूक करत होते. तर पुण्यात्म्यांनो, दासाचा प्रयत्न हा समजू नका मला तुमच्याकडून कुठलं धन संग्रहित करायचं आहे, नाही. दास 2 पोळ्या खात होता, नोकरी होती सरकारी, जेईच्या पोस्टवर विराजमान होता, 2 घासांचा गुजारा अगदी व्यवस्थित चालू होता. परंतु दासाला जेव्हा हे समजलं, जोपर्यंत नाम देण्याचा आदेश नव्हता तोपर्यंत घरोघरी जाऊन समजवायचा, गुरुजींकडे घेऊन जाऊन नाम द्यायचा. आणि मग त्यांनी दासावर हा भार सोपवला, आशीर्वाद दिला की बेटा तू नाम द्यायला लाग. तर मग त्या दिवसानंतर जबाबदारी अजून वाढली. तत्त्वज्ञानाचा विस्तार कर. विरोधातही रेकॉर्ड तोडले काळाने. करोथा कांड करवलं याच कारणाने. अत्याचार करवला आमच्यावर, पण समर्थ दास होता, काही बिघडवू नाही शकले. पूर्वीचा इतिहास पहा, संत भक्तांच्या बरोबर जुलूम केले पण ते सफल नाही झाले, शेवटी तोंडावर पडले. आणि हीच दशा आता यांची होतीये. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचं एक विधान आहे. कारण की जेव्हा परमात्मा कबीर साहेबजी आले होते तेव्हाही त्यांच्याबरोबर खूप अन्याय केला होता या नकली गुरूंनी, जुलूम केले होते. उकळत्या राईच्या तेलाच्या कढईमध्ये बसवलं भगवानाला, पण काही बिघडवू नाही शकले. खोल विहिरीत टाकून वरून दगडधोंड्यांनी भरून टाकलं, परमात्मा तर बाहेर बसलेले दिसले. कारण काय होतं तर ते जे ज्ञान देत होते तेच दास तुमच्याशी ओळख करून देतोय. आज आपल्याला का स्वीकार्य झालं? कारण आपण सुशिक्षित आहात आणि प्रमाण आपल्यासमोर आहेत. हे इन्स्ट्रुमेंट, हे इंटरनेट, हे प्रोजेक्टर, हे चॅनेल मालकांनी आपल्यासाठी बनवलं. माणसाच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे अशी इन्स्ट्रुमेंट बनवणं. ही आधी नव्हती बनवली, 100 वर्ष आधी कुठे होती ही? तेच तर मनुष्य होते, बुद्धिमान प्रामाणिक आत्मा होते. आता परमात्म्याने ही बुद्धी दिली की ज्यामुळे माझी मुलं घर बसल्या बघू शकतील प्रमाणांना. आणि पहिल्यांदा शिक्षित केलं आपल्याला की या भ्रमित करणाऱ्या काळाच्या दूतांपासून तुम्ही स्वतः सतर्क होऊन पहा या सद्ग्रंथांना. हे काय सांगतायत की यांचीच साक्ष घेऊन हे याच्या विरुद्ध ज्ञान देत आहेत. तर आज म्हणून आम्ही सफल झालो, कारण आपण सुशिक्षित आहात आणि त्याचबरोबर भगवानाचा पंजा दासाबरोबर आहे.
आणि त्याच्याशिवाय एक पाऊलही आपण चालू शकत नाही या घोर कलियुगात. आणि आज आम्ही किती सफल होतोय, कारण आमचं ज्ञान खरं आहे, आमचा भगवान खरा आहे आणि आपण सत्वर संघर्ष करत आहोत. आता जो प्रसंग चाललाय की आपण परमात्म्याची भक्ती, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ट्राय करत आहोत, परंतु शास्त्रविधीला सोडून मनमानी आचरण करून घेतल्यामुळे तिथेच उभे आहोत. आपण सर्व प्रकारे गिरावटमध्ये आलो आहोत. आमचे विचारही गिरावटमध्ये आले आहेत. आमच्या क्रियेमध्ये खूप अंतर पडले. सराउंडिंगचं क्षेत्र आम्ही पाहतो. आमची मुलं जी उपदेश घेऊन जातात की त्यांनी सर्व वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, तर घरी, शेजारी, नातेवाईकांकडे सगळीकडे वाईट गोष्टी आहेत. बिडी, दारू, मांस, तंबाखू, पैसे मिळवण्याची चर्चा, बाकी काहीच ज्ञान नाही. तर पुण्यात्म्यांनो, थोड्या दिवसानंतर आपली संख्या वाढत जाईल. जेव्हा आपली संख्या वाढेल, वाईट लोकांना शरम वाटेल. आता तर कुठली शरम काही राहिलेली नाहीये. वडील मुलगा एकत्र बसून दारू पितात. सांगा, शरम राहिली? मग छोटी छोटी मुलंही धिक्कार करतील. नातेवाईक येऊन म्हणतील की काय पितात, दारू काही पिण्याची गोष्ट आहे? म्हणतात मदिरा पिवे कडवा पाणी 70 जन्म कुत्ते के जाणी. या प्रकारची प्रमाण द्यायला लागतील आमची मुलं. म्हणतात सुरापान मद मांसाहारी गमन करे भोग पर नारी 70 जन्म कटेंगे सीसम साक्षी साहेब है जगदीशम. आणि परमात्मा सांगतात 100 नारी जारी करे सुरापान 100 बार, एक जन्म हुक्का भर दे वो डूबे काली धार. या तंबाखूमध्ये इतका दोष आहे कि एक पर स्त्री गमन करने वाले का 70 जन्म तक अंधा हो डोले, पर द्वारा स्त्री का खोले 70 जन्म अंधा हो डोले. सुरापान मद मांसाहारी और जो गमन करें भोगें पर नारी 70 जन्म कटेंगे सीसम साक्षी साहेब है जगदीशम. जे असे पाप करतील त्यांचे 70 जन्म तर लागोपाठ ते बळीचा बकरा बनतील. परमात्म्याने सांगितलंय की 100 नारी जारी करे. एक परस्त्री गमन केल्याचं पाप काय सांगितलंय की अंध होऊन 70 जन्म धक्के खावे लागतात. आणि मग 70 जन्म तो बळीचा बकरा बनवून गळा कापवून घेतो. किती घोर पाप. आणि म्हणतात की ऐसे ऐसे 100 नारी जारी करे 100 सुरापान 100 बार. एक वेळा दारू पिण्याचं किती पाप आहे? मदिरा पीवे कड़वा पाणी और 70 जन्म कुत्ते के जाणी. जे दारू एकदाही दारू पितात 70 जन्म कुत्र्याचे होतील. जसं तुम्ही ह्या मारीचजींच्या महावीर जैनची कथा तुम्ही ऐकतास. 60 करोड वेळा गाढव, 30 करोड वेळा कुत्रा. तर याच दोषांच्या प्रतिफळामुळे घडतं. तर आम्ही चुका करून जातो. कोणत्या तरी जन्मांमध्ये पाप एकत्र साचून राहतात आणि मग ती भोगावी लागतात. तर काय सांगितलं आहे? मदिरा पीवे कड़वा पाणी, शराब पीता है जो 70 जन्म कुत्ते के जाणी. खूप अभिमानाने हॉटेलमध्ये बसून घोट मारून मजा करतो, दारू पितो, मग कुत्रा बनून गटाराचं पाणी पितो, घाण. आणि मग आता बघ तुझी दारू हीच झाली. मदिरा पीवे कड़वा पाणी 70 जन्म कुत्ते के जाणी. आणि मग काय सांगतायत? पर द्वारा स्त्री का खोले 70 जन्म अंधा हो डोले. फिर क्या बताते हैं? 100 नारी जारी करे. जे 100 स्त्रिया परस्त्रिया भोगतील त्यांना किती घोर पाप लागेल. और सुरापान 100 बार. एक वेळा दारू पिल्याने काय होतं, किती दोष आहेत. आता आपल्याला सांगितलं असं 100 वेळा केलं आणि एक वेळा चिलीम हुक्का भरला. पिणाऱ्याचं तर भरपूर पाप आहेच, पण एक हुक्का भरून देणाऱ्याला इतकं पाप लागेल. कारण कोणी दोषात सहयोग देतं, कोणी हत्या करायला जातं, कोणी मदत करायला जातं, उचलून त्याला हत्यार देतं की कर काम, तर दोघेही दोषी आहेत ते. तर इथे काय म्हणतात की 100 नारी जारी करे सुरापान 100 बार, एक चलम हुक्का भर दे और डूबे काळी. जसं तुम्ही गीताजी अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये ऐकलं आहे की जी व्यक्ती सर्व कर्मांशी परिचित आहे, पूर्ण अध्यात्म ज्ञानाशी परिचित आहे आणि तत्ब्रह्मशी परिचित आहे, तर तत्ब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्म, तर तो केवळ जरा आणि मरण यातून सुटण्यासाठी प्रयत्न करतात. तो इथल्या बकवासमध्ये आश्रित राहत नाही, इथल्या कुठल्याच वस्तूची डिमांड करत नाहीत. त्या भक्तीची अनुकूल साधना तीच करतात, त्यातल्या बाधक वस्तूला ग्रहण नाही करत. तर ही आमची मुलं
पूर्ण अध्यात्मज्ञानाशी, यातल्या सर्व पूर्ण कर्मांशी परिचित होऊन जातील, तर मग त्या सामान्य माणसाला जेही त्यांच्या संपर्कात येतील त्यांच्या गुणांनी परिचित बनवतील की हे नका करू तुम्ही, याने पाप लागतं. आता छोटी छोटी मुलंसुद्धा, कोणी नातेवाईक आले, ते बीडी माचीससाठी बीडी काडी मागवतात, ते नकार देतात. तुमची दुसरी कुठलीही सेवा करू पण हे नाही करणार, कारण यात आम्हाला दोष लागेल आणि आपण आमच्या घरीही हे करण्याची कृपा नका करू, आम्हाला दोष लागेल. तर ते त्याची त्यांना स्वतःलाच शरम वाटेल. एक भक्त सांगत होता की असे आमच्या घरी आमचा एक मेहुणा आला, मुलं होती घरी आणि ते खिशातून काढून बिडी प्यायला लागले. तर ते त्यांना म्हणाले, मामाजी बिडी नका पिऊ आमच्या घरी. तर ती मुलं होती, तीही समजदार व्यक्ती होती, त्यांनी बंद केलं. ते बाहेर जाऊन पिऊन आले आणि त्यांनी संध्याकाळी येऊन मला सांगितलं. तो म्हणू लागला, या मुलांना काय झालं, मी बिडी पित होतो आणि त्यांनी मनाई केली. तर त्यांनी सांगितलं की आम्ही उपदेश घेतलाय तर आम्ही पितही नाही आणि पिऊही देत नाही. आम्ही तुमची मदत करू आणि तुमची सर्व सेवा करू आम्ही, परंतु आम्ही यात तुम्हाला सहयोगही देणार नाही. तर नातेवाईक त्याचंच नाव आहे जो तुम्हाला अनुकूल होईल, नाहीतर तो शत्रू आहे तुमचा. तो म्हणाला, ठीक आहे, जर अशी काही गोष्ट आहे तर मी इथून पुढे बिडी नाही घेऊन येणार ना पिणार तुमच्या घरात. तर तो दुसरा भाऊ होता, नाव नाही घेत, तो आपलं पिणं खाणं करून आमच्यापाशी येऊन झोपला, आमच्याबरोबर पोळी खाल्ली. मग तो गेला होता कोणत्याही कारणाने कुठेतरी तिथे कुठल्या दुसऱ्या नातेवाईकाकडे. ते म्हणत होते की आम्ही असे तिथे जाऊ. तर तो स्वतः सांगत होता, आमचा मेहुणा तिथे गेलास तर बाबा तिथे आपली बिडी माचीस बाहेर ठेव. म्हणजे खुशीने, त्यांना काही टोकलं नाही त्याने, परंतु त्यांना सूचना केली की भावांनो तिकडे असं काही घेऊन जाऊ नका तुम्ही बिडी माचीस बरोबर. तर ते नातेवाईकही चांगले होते, ते म्हणाले की चांगली गोष्ट आहे, आम्ही कशाला त्यांच्या नियमाचा भंग करू. तर हळूहळू त्या नातेवाईकांनी उपदेश घेतला की जर मुलंसुद्धा इतकं ज्ञान ठेवतायत, वाईट गोष्टींपासून दूर राहू पाहतायत, आम्ही वाईट गोष्टी करत आहोत, आमची मुलंही वाईट गोष्ट करतील. तर त्या बुद्धिमान माणसाने हा उपदेश घेतला आणि आपल्या मुलांनाही या मार्गाला लावलं. तर अशा या वाईट गोष्टी कमी होतील. आणि आधी आम्ही काय करायचो, जेव्हा आम्ही छोटे छोटे होतो, आमच्याकडे आमच्या बहिणींचे नातेवाईक येत होते मेहुणे, तर आमची स्पेशल सेवा लावली जायची. तर यांची चिलीम गार नाही होता कामा, नाही तर आपली बेइज्जती होईल. म्हणजे यांना इतका हुक्का द्यायचा आहे कारण हे स्पेशल आहेत. आता सांगा, त्यांनाही दुहेरी नरकामध्ये ठोकतायत. आणि आता आम्ही त्यांना हात जोडून सांगतो की नाजी आम्ही पित नाही, पिऊ देणार नाही. त्यांनाही विवश व्हावं लागेल, विचार करावा लागेल दारू सोडण्याचा. तंबाखू, दारू हे काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत. बकवास चालू आहे सगळी मूर्खांची. तर पुण्यात्म्यांनो, या प्रकारे आता पूर्ण विश्वामध्ये एक चांगली लाट उसळेल. विकाररहित होऊयात आणि जी माया जमवण्याची शर्यत लागली पुण्यात्म्यांनो, ती पूर्णतः संपेल ज्ञानाच्या आधारे. एका माणसाला जेही मिळणार आहे ते त्याच्या प्रारब्धात लिहिलेलं आहे आणि ते तर त्याला मिळेलच मिळेल. आणि आता ज्या साधनेला तुम्ही कराल, जे दास तुम्हाला सांगेल, आणि तुमच्या भाग्यात नसेल आणि तुम्हाला आवश्यकता असेल, तर मग भगवान अवश्य देईल आपल्या कोट्यातून. हे सत्य माना. मग तुम्ही चोरी का कराल, मिलावट कराल, भेसळ कराल आणि मग समजेल की ही चोरी, लाच करणं हे तर विष खाण्यासारखं आहे. आपल्या घरी लाच खाऊन, भेसळ करून, 2 नंबरचं काम करून मुलांना खाऊ घालणार, हे समजून घ्या की त्यांना विष देण्याची गरज नाही पडणार. अशी स्थिती होऊन जाईल तुमच्या परिवाराची. आम्ही का मग विष खाऊ, जेव्हा ज्ञान होईल हे विष आहे. तर आत्तापर्यंत आम्हाला अडवणारं कोणी नव्हतंच की तुम्ही जे काही करताय ते चुकीचं करताय. आणि कोणी स्वतःही तिथे थांबणारं नव्हतं. सांगितलं असतं तर स्वतः केलं असतं. जसे आमचे पणजोबा, खापर पणजोबा स्वतः हुक्का प्यायचे आणि मुलं समोर उभी राहायची आणि हुक्क्याला तोंड लावायची. सांगायचं की मारेन तुला, बाजूला, खूप वाईट गोष्ट आहे, ही पिऊ नका, आणि स्वतः प्यायला लागायचे.
तर मुलं कुठपर्यंत ऐकतील या गोष्टीला? तरुण झाल्यावर तेही करायला लागतात, मग त्यांना तुम्ही धमकावूही नाही शकत. तर असंच आत्तापर्यंत जितकेही हे पंथ संत होते, हे वाईटपणा नाही सोडवू शकले, कारण त्यांच्याजवळ ती वचनशक्ती नव्हती आणि नाही त्यांच्या उपदेशाचा काही आध्यात्मिक किंवा भौतिक लाभ झाला. तर आता तुमची सर्व कामं होतील जी भगवान करतो. तुम्हाला परमात्मा मिळाला. परमात्म्याच्या गुणांमध्ये लिहिलंय, जो रोग्याला सुखी करतो, निपुत्रिकाला पुत्रवान करतो आणि अजून येणाऱ्या प्रारब्धिक संकटांपासून वाचवतो. म्हणूनच भगवंताची भक्ती करतात, भगवंताचा शोध घेतात. हे गुण आहेत मालकांचे, जसे विजेचे गुण आहेत. विजेच्या गुणांमध्ये लिहिलं आहे की दिवाही लागेल, ट्यूबही लागेल आणि पंखाही चालेल, कूलरही चालतील आणि प्राण्यांच्या चाऱ्याच्या कापण्याचं यंत्रही चालेल, दळण दळण्याची गिरणीही फिरवते. तर हे गुण आहेत. परंतु हे गुण कधी अस्तित्वात येतील? जेव्हा कनेक्शन असेल तेव्हाच ती फळं देईल. तर पुण्यात्म्यांनो, जसे जे कोणी संत पंथ होते आधी, हे शास्त्रविधी सोडून मन मानेल तसं आचरण आपल्याला देत होते. हे आपल्याला कनेक्ट नाही करू शकले त्या पॉवरशी जी लाभ देऊ शकते. आता जसं कोणी एखादी बाभळीची काठी गाडून त्यावर तार लावून पॉवर हाऊस बनवले त्याचं, आणि पुढे सगळ्यांनी त्यातून कनेक्शन घेऊन ठेवलेली आहेत, तर त्यांनी कनेक्शन तर घेतलेली आहेत, पण तो लाभ नाही मिळू शकत जे इलेक्ट्रिसिटीतून मिळतील, कारण की इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन नाहीच आहे, ते तर त्या काठीला बांधून ठेवलंय. तर अशा प्रकारे शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करणारे तुम्ही, तुमचाच कोणी गुरु नाही. जसे श्री शिवदयालजी राधास्वामी पंथाचे प्रवर्तक, त्यांचा कोणी गुरु नाही. म्हणजे पुढे कनेक्शन नाही, इथून पॉवर कशी येऊ शकते? ती तर बाभळीची काठी होती असं समजा. आणि मग त्याला हे सगळे तार जोडल्यानंतर आणि कोणाला कखही माहिती नाही, सगळेच वाट बघत बसलेत नुसते घरी, कारण की त्यांना माहिती नव्हतं की हे कनेक्शन कुठे जोडून ठेवलंय यांनी. आता दासांनी सांगितलं की तो स्वतः भूत बनलेला आहे, शिवदयाल राधास्वामी सत्संगाचा प्रवर्तक. तर तुमची अशीच दशा होईल, जो त्याच्याशी संबंधित असेल तर तुम्हाला त्यागावं लागेल त्याला. आणि दास सांगतो, आमचं कनेक्शन कुठून आहे? परमात्मा कबीरदेवजी, जे स्वतः धाणक विणकर होते, हे स्वतः पॉवर हाऊस आहेत. हे अनंत कोटी ब्रह्मांडांचे स्वामी आहेत आणि तिथूनच आमची पॉवर जोडलेली आहे. आदरणीय गरीबदास साहेबजी डायरेक्ट कबीर साहेबांशी जोडले गेले होते. त्यांचे शिष्य होते. परमात्म्याने त्यांना सतलोक दाखवला आणि परत सोडलं. त्यानंतर गरीबदासजींबरोबर शीतलदासजी आणि त्यांच्या पुढे आमचे गुरुजी. आमचे कनेक्शन सरळ जोडलेले, आमचे पॉवर हाऊसचे कनेक्शन आहे आणि ती पॉवर तुमच्यापर्यंत पोचत आहे. तुम्हाला लाभ होईल. कसा नाही होणार? पॉवरचा तर गुण आहे, ती लाभ देईलच देईल. तर अशा प्रकारे पुण्यात्म्यांनो, आपल्याला आपण सुखीही व्हाल, वाईट गोष्टींपासून वाचाल, कारण तुम्हाला ज्ञान होईल. परमात्मा म्हणतात, जोपर्यंत मुलं अबोध असतात. एका छोट्याशा मुलाने काय पाहिलं की वडील दारू पित होते, आजोबा पण घोट लावत होते. दादाजी एक पशूंसाठी भूस भरून ठेवलं होतं, कोंडा एका कोठीत. दादाजी दुसऱ्या ठिकाणी शराब पिऊन राहिलेली बाटली एका बाजूला लपवत असत आणि वडील दुसऱ्या बाजूला लपवत असत. मुलं हे सगळं बघत होती. एके दिवशी त्या मुलाने विचार केला, वडीलही पितायत, आजोबाही पितायत, चांगली गोष्ट असेल, तू पण पी. त्यात किडे मारायचं औषध होतं, काही विष होतं. ती बाटली त्या भुशामध्ये जाऊन ठेवलेली होती. त्या मुलांनी हात मारून पाहिलं की काही शोधून सापडतंय का, तर ते किड्याचं जे तेल होतं, मारायचं विष होतं, ते हाताला लागलं. कपात घालून पिऊन टाकलं. 5-10 मिनिटांनंतर मेलेला दिसला. त्यांनी पाहिली, बाटली दिसली, कपही दिसला. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा त्या मुलाला कळलं की हे तर विष आहे, तर हातही नाही लावणार आणि दुसऱ्यांना सांगेल की दूर राहा बाबा, नाहीतर मरशील. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा आपल्याला सावध करतात, इशारा देतात की कोणतं विष आहे, कोणतं अमृत आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे ज्ञान होईल, मग सांगतात की जैसे किरका जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खावे राम रंग होरी हो. होरी म्हणजे खुशी. जसं कुठे विषाचा कणही पडलेला असेल आणि तुम्हाला समजला हा विषाचा
कण आहे. म्हणतात त्या कणाला देखील कोण खाईल? त्या कणाला उचलून दूर फेकून देतील, मातीत गाडतील, हात धुवून टाकतील. कुठे आम्हाला याचा त्रास नको. तर परमात्मा म्हणतात, जैसे किरकार जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खाव राम रंग होरी हो. म्हणजे भगवानांच्या रंगात आम्ही असे रंगून जाऊ आणि मग होरीच होरी, म्हणजे आनंदच आनंद आहे आमच्या घरात. या प्रकाराने आम्ही या वाईटापासून वाचू आणि मग स्वप्नातही करणार नाही. विश्वास ठेवा पुण्यात्मा. आपल्या जवळपासही कोणाचं धन दिसलं तर विष दिसेल आणि प्रयत्न कराल त्याला उचलून की बाबा कोणाचं आहे, कुठे आहे. नाहीतर तुम्ही उचलणारच नाही. आणि चोरी तर खूप दूरची गोष्ट. भेसळ करणं, लाच घेणे. लाच कशासाठी घेतो आपण? लाच कशासाठी घेतो आपण? हे 2 नंबरचं काम, चांगलं मोठं घर असावं, मग 2 मुली आहेत त्यांचं लग्न व्हावं, त्यात काही 10 लाख रुपयांचा हुंडा द्यायचा आहे. हीच 2 कारणं आहेत. आणि मोठी कार असावी. ही 3 कारणं आहेत. ही आम्हाला वाईटाकडे खेचत असते. तर आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या बरोबर आणि तत्त्वज्ञानाच्या आधारे यांना एकदम कमी करून टाकायचं आहे. आता मुलींना ओझं बनवून ठेवलं आहे आपण. 2 मुली झाल्या तर सगळा गोतावळा रडायला लागतो. का? कारण की त्यांच्या लग्नात बराच खर्च करायला लागलो आपण. या समाजात बकवास करून टाकली या चित्रपटांनी. तर आता आपल्याला संपवायचं आहे. हे मुलीचं लग्न करायचं आहे साध्या पद्धतीने. विवाह तर भगवान करून पाठवतात. सहयोग तोच जोडतो. आईवडील 2-2, 3-3 वर्ष धक्के खातात. संस्कार नाही होत. परमात्मा 1 मिनिटात करतो. तर ते मालकांनी केलेलं असतं. आपल्याला फक्त मिलन करायचं असतं मुलांचं. परमात्म्याची वाणी बोलायची आणि साध्या पद्धतीने त्यांचा विवाह करायचा आहे की जा, काही देऊ नका. आणि मुलांनाही हे ज्ञान होईल काही दिवसांनी. हा परमात्मा देईल, त्याने आपल्याला सफलता मिळेल. आईवडिलांनी दिलेल्या त्याने सफलता कधी मिळत नाही. आता आपण किती देऊ शकतो आपल्या मुलांना? काय आईवडील त्यांना आजीवन देऊ शकतात इतकं हुंड्यामध्ये? नाही देऊ शकत. मुलांनी आपलं करावं आणि खावं, आश्रित राहू नये. मग भगवान देईल, तेव्हा सफलता मिळेल. मग ही बकवास आपण एकमेकांचं पाहून केली आहे ती पूर्णतः त्यागू. साधं घर बनवू. आज बंगला बांधायला 5-10 लाख इकडून तिकडून आणले, बंगला बांधला आणि मग मरून गेला. आता बंगला तर तसाच राहिला. आपण कुत्रा बनून त्याच्या गल्लीत बसलाय सावलीत, पण तिथे बसू देणार नाहीत, येऊन लाथ मारतात. तर आपल्याला इतकं काम करायचं ते आपल्या भक्तीमध्ये बाधक नसेल. आपण सगळा जन्म जमीन घेण्यात, बंगला घेण्याच्या चक्करमध्ये घालवतो. 100 पापं करून बसतो. ती पापं आपल्याबरोबर येतात आणि ती खोली, ती कार इथेच राहते. तर या ज्ञानाच्या आधाराने आपण सर्वात प्रथम तर आपल्याला या विवाहाची क्रिया बदलायची आहे. त्यानंतर आपल्याला या घरांची गरज काय आहे? एक साधं घर बनवा जे भगवंताने आपल्याला देऊन ठेवले. अवश्य बनवा, थंडी उकाड्यापासून वाचवण्यासाठी. आणि वेळेची, वर्तमानाची जी आवश्यकता आहे आपल्याला, कारही हवी. माना की स्पीड चांगला असेल, आजच्या जमान्यातली मोटरसायकल हवी. तुम्ही विश्वास ठेवा, परमात्मा तेही देईल. परंतु सदुपयोगासाठी त्यात परमात्म्याची कॅसेट टाकून चालवा, त्यात मालकाची टेप टाकून चालवा, मालकाची चर्चा करत जा आणि तो तुम्हाला सगळं देईल. मालकाच्या घरात कुठल्या गोष्टीची कमी नाही, पण दुरुपयोग नाही होता कामा. आणि नेहमी परमात्मा देतो, त्यातच सफलता प्राप्त होते. आणि भगवान तर मातीचं सोनं करून देतील तुम्हाला. माहिती नाही कुठून कुठून भरभराट करून देईल. बिडी, तंबाखू, मांस, दारू सोडून दिल्यावर भरभराट होईल. आपल्याला रोग झालाय तर लागतील 2 लाख रुपये, आपलं 10 लाख रुपये. तर 100 रुपयांच्या औषधातच मालक ठीक करून टाकतील काहीतरी करून. तर झाली बचत सुरू. आणि पापाने दुप्पट दुःख होतं, नुकसान वाढत जातं. एका पायात थोडंसं दुःख झालं होतं, एका व्यक्तीच्या पाय कापून सोडवणूक झाली. आणि आता नाम घेतल्यानंतर डॉक्टर सल्ला देतात पाय तोडावा लागला असता जर तू 2 दिवस लेट झालास. तर पाय वाचला 200 रुपयाच्या औषधाने. तर पुण्यात्म्यांनो, पुण्य आणि पापाची अशी वेगवेगळी फळं मिळतात. तर जर पुण्य केलं तर परमात्मा आपल्याबरोबर असणार, हे विधान आहे त्याचं. नुकसान जास्ती होणार असेल तर ते थोडक्यात निभावेल. परमात्मा म्हणतात कि सतगुरु शरण में आने से आई टले बला और जय मस्तिष्क में सूड़ी हुआ काटे में टल जा. जर आपल्या प्रारब्धामध्ये मृत्यू घडणार असेल
तर परमात्मा म्हणतात काटा लागल्याने त्याला एवढ्यातच तुमचं त्या पापाला परमात्मा कॅन्सल करून टाकेल. तर यासाठीच भगवानाचा शोध आम्ही घ्यायचो. तर पुण्यात्म्यांनो, आमचे जे आध्यात्मिक गुरु होते ते तत्त्वज्ञानहीन आणि आपल्या सद्ग्रंथांशी अपरिचित होते. पवित्र हिंदू धर्माच्या आधी कोणताही धर्म नव्हता. जे कोणी भक्ती एकतर करत नव्हते आणि करत होते तर वेदांनुसार करायचा. पवित्र हिंदू धर्मांचे उत्थान आदी शंकराचार्यांजींपासून मानतात. आजपासून 2520 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला, म्हणजे ईसाजींच्या 508 वर्षांपूर्वी. त्यानंतरच ईसाई धर्माचा उदय झाला. ईसाजींचा जन्म आजपासून 2012 वर्षांपूर्वी झाला आणि त्या ईसाई धर्माच्या नंतरच मुसलमान धर्माचा जन्म झाला. अंदाजे 1400 वर्ष त्याला झाली आहेत. आमचा जन्म पवित्र हिंदू धर्मात झाला. हिंदू धर्माचे जे सद्ग्रंथ मानले जातात, पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण, आणि आमचे जे आचार्य शंकराचार्य आणि मंडलेश्वर हे हिंदू धर्माचे गुरुजन हे सांगत होते, आम्ही पुराण वेद गीतेनुसार तुम्हाला ज्ञान देतोय. आणि यांना काहीच माहिती नव्हती पुराण वेद आणि गीताजींबद्दल. आता तुम्हाला थोडंसं ज्ञान देतो की श्रीमद भगवद्गीताजींचं ज्ञान कोणी सांगितलं. पुण्यात्म्यांनो, याला तत्वज्ञान म्हणतात. आता हे ज्ञान तर सर्वांना माहिती आहे. कोणाला विचारा, लगेच उत्तर देतील की श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोणी सांगितलं. श्रीकृष्णजींनी सांगितलं. पुण्यात्म्यांनो, जर एवढंच सांगून गोष्ट संपली असती तर गुरूंची आवश्यकता काय होती या सद्ग्रंथांना समजण्याची. श्रीमद भगवद्गीतेच्या तर श्रीकृष्णांचा रोल नाही कुठेही. पुण्यात्म्यांनो, हे वचन ऐकाल तर तुम्हाला वेड्यासारखं वाटेल, कारण आपल्याला असे गुरु भेटले की ज्यांनी हे ज्ञान निर्णायक आत्तापर्यंत सांगितलंच नाही. जेव्हापर्यंत आपण सृष्टीरचनेशी परिचित नाही होत तेव्हापर्यंत आपण हा पॉइंट नाही समजू शकत, जो दास आता क्लिअर करायला चाललाय. सृष्टी रचनेच्या विषयी स्वतः परमात्म्याने सांगितलंय कबीर साहेबांनी. सृष्टी रचना तर नाही सांगणार, परंतु थोडीशी हिंट ग्रंथांची देऊन आणि श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोणी दिलं तेही सांगतो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? दास विनोद चव्हाण. आपण कुठून आलात? मी बंजारा तांडा, तालुका माहूर, जिल्हा नांदेड. आपला व्यवसाय काय आहे? शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2 एप्रिल 2020. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक देवी देवताची तुळजाभवानीची पूजा करत होतो. घरात असं समजा तुळजाभवानीची बकऱ्याचा प्रोग्राम व्हायचा. 2-3 वर्षानं बकरा कापायचं, तुळजापूरला यायचं आणि सतत आम्ही समजा तुळजाभवानीची पूजा करायचं. नंतर साईबाबाची भक्ती करत होतो. साईबाबाला पण शिर्डीला यायचं. नंतर आम्ही शेख फरीद बाबाजी करत होतो. गणपती घरी बसवत होतो. शेख फरीद बाबाजी पण आम्ही बकरे कापत होतो. आणि ह्या पारंपरिक आम्ही समजा कितीक वर्षापासून आमच्या 4 पिढीपासून हेच भक्ती करत होतो आमच्या घरात पूर्ण. आणि आमच्या घरात गोकुळ अष्टमी हे 4 पिढ्यापासून म्हणत होतो. कृष्ण जन्म जे आहे समजा गोकुळ अष्टमी हे पिढ्यानं पिढ्या आम्ही समजा तिथंच म्हणजे त्या पहिल्यापासूनच आम्ही करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी आपण लहानपणापासूनच परंपरागत जी काही भक्ती साधना आपल्या समाजामध्ये होते ती भक्तिविधी आपण करत होतात. आपण साई भक्तसुद्धा होतात. त्याचप्रमाणे आपण शेख फरीद बाबा यांचीसुद्धा आपण
भक्ती केलेली आहे. मला हे विचारायचं आहे की आपण जागोजागी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या देवांकडनं ही भक्ती साधना करत होतात, तर ह्या भक्ती साधनात असतानाच आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, किंवा संत रामपालजी महाराज हे कोण आहेत आणि ते काय देतात समाजाला, हे आपल्यापर्यंत कसं पोहोचलं? सर, आम्हाला समजा संत रामपाल महाराजांच्या चरणाचे आहे जे पहिले आमच्या परिवारात समजा मला दुःखी होतो मी. माझं म्हणजे ऑपरेशन झालं, भगंदरचं ऑपरेशन झालं माझं, आणि ऑपरेशन झाल्यानंतर मी सतत म्हणजे एक बेड रेस्टोरंट होतो. आणि मला त्या दवाखान्यात नेलं. तिथं सांगितलं माझं 750 ml पस निघालं, आणि तिथं सांगितलं की तुला कॅन्सरची पण शिकायत होऊ शकते. पण असं करण्यानंतर मी मग सतत टी व्ही बघत एक दिवस मला संत रामपाल महाराजची साधना टी व्हीवर मला प्रोग्राम दिसला, आणि त्या प्रोग्राममध्ये मी लाईव्ह जसं समजा हे करते, समजा की इंटरव्ह्यू देते, जसं आजचा माझा आहे तसं समजा मी टी व्हीवर बघितलं. तर त्याच्यात सांगितलं की इथं भगंदर पण चांगला होतो, कॅन्सर पण चांगला होतो. त्या इंटरव्ह्यूनं मग मी एक पुस्तक तिथे ॲड चालू होतं टी व्हीवरच बघता की पुस्तक ज्ञानगंगा पुस्तक वाचा म्हणून, म्हणजे असं पट्टी चालू होती. मग SMS करून मी पुस्तक बोलवलं आणि त्या पुस्तक वाचलं. पुस्तक वाचल्यानंतर मला असं झालं की ह्याच्यात आपल्याला जे रोग आहे हे बरं होते. मग आपण संत रामपाल महाराजांच्या चरणात जायला काही हे नाही. मग आम्ही 15 दिवस 1 महिना समजा आम्ही सर्व परिवारच संत रामपाल महाराजीचा सत्संग बघायचं संध्याकाळी, आणि पुस्तक वाचायचं मी. मग त्याच्यात मला असं झालं की पुस्तक वाचता मी 7:30-8 वाजता जेव्हा सत्संग संपलं त्यावेळेस मी बरवाला आश्रमला मी फोन लावलं 8:30ला की मला आजच नामदीक्षा घ्यायचं आहे. पण मी सांगितलं मग तुम्ही महाराष्ट्रामधला नांदेड जिल्हा आहे आणि माझा माहूर तालुका आहे आणि मी बंजारा तांड्याचा रहिवासी आहे. तर ठीक आहे, म्हणजे कोणी तुझ्याजवळ आहे का संत रामपाल महाराजचे शिष्य? म्हटलं यवतमाळचे भगत येते इथं पुस्तकचे वेळेला. मग मी यवतमाळच्या भगतला ओळखत होतो. मग ते यवतमाळचे भगतजी मला म्हणजे पुस्तक दिलं ज्ञानगंगा, आणि त्यानं सांगितलं की तू खरंच करतं का? तू तर लई म्हणजे मी दारू पण पित होतो, म्हणजे आगाऊ व्यसनमध्ये होतो मी. मग अरे तू म्हणजे हे करणार नाही? म्हटलं नाही मला नामदीक्षा घ्यायचंच आहे, ह्याची माझी बिमारी चांगली होते. आणि दुसऱ्या दिवशी मला नामदीक्षा दिली. आणि नामदीक्षा झाल्यानंतर मी गुरुजीला एवढंच सांगितलं की गुरुजी, संत रामपालजी महाराज तुम्ही खरंच संत रामपालजी परमात्माचे अवतार आहे, तर मला या बिमारीतून मुक्त करा. मग मी त्याच दिवशी असं संकल्प केला की परमात्मा मी आजपासून हे गोळ्या करणार नाही. मग असं झालं माझं की मी गोळ्या त्या दिवशी बंद केल्यानंतर मी सांगितलं की आता मी गोळ्या घेणारच नाही. मग आजपासून आजपर्यंत म्हणजे 3 वर्ष झाले मला, मी कधी एक गोळ्या घेतल्या नाही. आणि ती बिमारी कशी गेली हे मला पण माहीत नाही. सर, जसं आपण आता उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे आपण सत्संगाच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा ह्या पुस्तकातून आपण अर्जित केलं, आणि आपण संत रामपालजी महाराजांना अगदी अंतःकरणातून हाक दिली की मला जो रोग आहे, जो काय आपला भगंदराचा जो त्रास होता, त्या असह्य अशा वेदनातून जर तुम्ही मला राहत देत असाल तरच तुम्ही परमेश्वर आहेत, अशी तुम्ही त्यांना हाक दिली. आणि परमेश्वराने तुमचं म्हणणं ऐकलं आणि तुम्हाला त्यातनं बाहेर काढलं. हा एक मोठा लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आला. मला हे विचारायचं आहे की हा लाभ तर ढोबळमानाने आपण सांगितलेलाच आहेच, त्या व्यतिरिक्तसुद्धा आपण जेव्हा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला त्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय काय बदल किंवा काय काय अनुभव आपल्याला व आपल्या कुटुंबाला आलेत? माझ्या कुटुंबाला तर सर खूप काही अनुभव आला. आणि माझ्या कुटुंबात काय आमच्या घरात पण समजा म्हणजे एकदम त्रास होता. म्हणजे सर्व आमचे नातलग पण कोणी यायचे नाही, कारण समजा आम्ही कर्जबाजारी झालो होतो. कर्जबाजारी झाल्यानंतर आमचे नातेवाईक कोणी येत नव्हते. आता आपल्याजवळ पैसे मागते भरून. संत रामपालजी महाराजच्या कृपेनं सर्व 4.5 लाख रुपये कर्जातून मी डील झालो. आणि नंतर आज मी गुरुजीच्या कृपेनं, संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं माझं पूर्ण व्यवहार सुरळीत झालं. दुसऱ्या वर्षी मी विहीर खणली 1 लाख रुपयाची. 1 बूंद पाणी नाही लागलं, असं धुवा उडलं म्हणजे विहिरीतून 43 फूट केल्यानंतर. आणि गुरुजीच्या कृपेनं, संत रामपाल महाराजीच्या कृपेनं त्या विहिरीत आज 2 एकर मी इरिगेशन बी करतो. पूर्ण इरिगेशन करून आज उन्हाळ्यात सर्वांचे विहिरीचे पाणी कमी होते, माझ्या विहिरीत पाणी वाढतो. हे एक माझा चमत्कार झाला. आणि माझ्या घरात गाई आहे, आणि गाईचं कसं समजा की एक गाईनं 5 किलो तांदूळ खाल्लं होतं. 5 किलो तांदूळ खाल्ल्यानंतर
ते सर्वच सांगते की गाई तांदूळ खाल्ल्यानंतर म्हणजे वाचतच नाही. पण कसं झालं की ते गाईला काहीच झालं नाही. फक्त माझ्या भक्तमतीनं हात जोडून गुरुजीच्या शरणात जाऊन प्रार्थना केली. ते गाई पण आज सुरक्षित आहे. आणि एक गाईचं आता 1-1.5 महिना पहिले तर तात्काळ म्हणजे हे आहे समजा उदाहरणार्थ आहे म्हणजे परीक्षा आहे की त्या गाईला समजा 2 महिन्यापासून दूध देत होती आणि नंतर ते एकदमच बंद झाले एकाच दिवशी. मी म्हटलं परमात्मा हे काय झालं आमच्यासोबत. मग गुरुजीनं दंडवत प्रणाम केल्यानंतर तर 2 लिटर एका टायमाला देते. 4 लिटर दिवसातून दूध देत आहे ते. सर, जसं आज आपण इथं वर्णन केलं की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीनंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वरूपात. तर ह्या आपल्या लाभातनं आपण आपल्यासारखे जे आपले जे समाज बांधव आहेत, त्याचप्रमाणे जो मित्रपरिवार आहे आणि खास करून जो श्रोतावर्ग आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी माझ्या समाज बांधवाला एक असा संदेश काही नाही, प्रार्थना करतो हात जोडून की संत रामपालजी महाराजच्या शरणात या आणि पूर्ण सद्भक्ती मिळते. आणि सर्व काही आपला मागचं समजा जे रोग आहे, समजा बिमारी आहे, आर्थिक अडचण आहे, शारीरिक कष्ट आहे, सर्व काही या शरणात आल्यानंतर संत रामपाल महाराजांच्या शरणात आल्यानंतर सर्व आपला नाहीसा होतो. आणि माझ्या भाषेत म्हणजे बंजारा भाषेत हानू कुचू मार समाज आहे ना की हात जोडून विनंती करू छू की संत रामपालजी महाराज सरनेम आव आणि सेवेत नको आपण हे रोगेती आर्थिक कष्टेती बरे ती मुक्त वे जाव. सर, जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि जर त्यांना आपल्या दुःखापासून, कष्टापासून आणि ज्या काही अडीअडचणी आहेत त्यातून जर दूर व्हायचं असेल तर सद्भक्ती स्वीकारून संत रामपालजी महाराजांची शरण घेणं अनिवार्य आहे. या भावनेतनं जर एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेत यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? तर ह्या TV आणि प्रसार माध्यमातून समजा आज संत रामपालजी महाराजचा सत्संग येतो, TV पण येतो आणि त्याच्यावर समजा आपला अनुभव म्हणजे नाव दीक्षा घ्यायचं आहे तर हर जिल्ह्यात सेवा केंद्र नामदान सेंटर झाले आहे, त्याच्यावर आपण नामदान घेऊ शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज बऱ्याचशा TV चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होतात, त्याचप्रमाणे आज आपली जी मुलाखत होत आहेत त्या मुलाखतीदौरान TV वर काही नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर जर संपर्क साधकाने साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी जेव्हा आपण स्वतःसुद्धा ही जी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हा आपल्या स्वतःला किंवा जो व्यक्ती आज संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ पाहत आहे त्या व्यक्तीला या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? ह्या नामदीक्षेसाठी 1 रुपये तर मला लागलं नाही आणि कोणाला पण लागणार नाही. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणत्याही भक्ताला, कोणत्याही संताला आपण संत रामपाल महाराजांच्या नामदीक्षा घ्यायच्या तर 1 रुपये बी चार्ज लागत नाही, 1 रुपये बी मागत नाही कोणी, आणि कोणी घेत बी नाही. फ्री आपल्याला नामदीक्षा देते. धन्यवाद साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.